नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पहिल्या भागामध्ये जे करंटच्या अर्थव्यवस्था जे घटक आहेत त्या संदर्भात काही प्रश्न पाहिले होते, काही एरियाज कव्हर केले होते। त्याचप्रमाणे आज विशेष करून कंबाईन जे एग्जाम आहे आणि त्याला सर्वाधिक वेटेज असलेले दोन घटक आहेत, एक म्हणजे कर आणि दुसरा आहे सार्वजनिक वित्त म्हणजे टॅक्स आणि पब्लिक फायनान्स। यावर जवळपास आयोगाचे 15 पैकी 5 ते 7 प्रश्नांपर्यंत वेटेज जातो। त्यामुळे या एरियामध्ये कुठं आपण अभ्यासलं पाहिजे आणि कुठले प्रश्न कव्हर केले पाहिजे आपण ते प्रश्न पाहूया आणि ते प्रश्नांचे एक विश्लेषण पाहूया आणि त्या आधारावरच आपले काही घटक सुद्धा तिथं काय होतील, कव्हर होतील। तर सुरुवातीलाच खालीलपैकी कोणता कर जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आला आहे। म्हणजे याचं म्हणणं आहे की जीएसटी मध्ये जे अप्रत्यक्ष कर जे आहेत केंद्राचे आणि राज्याचे, केंद्राचे 8 आणि राज्याचे 9 असे टोटल 17 अप्रत्यक्ष कर जीएसटी मध्ये काय झाले होते, विलीन झाले होते किंवा जीएसटी मुळे रद्द झाले होते। केंद्राचे 8 आणि राज्याचे 9। तर असा कुठला अप्रत्यक्ष कर आहे की जो जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेला आहे। उत्पादन शुल्क जे आहे हे केंद्रीय असेल किंवा राज्य उत्पादन शुल्क असेल, हे दोन्ही जीएसटी मध्ये आलेले आहेत। सेवा कर हा सुद्धा जीएसटी मध्ये विलीन केला। सेवा करा संदर्भात 268A हे जे आर्टिकल होतं एक आणि 92C क्रमांकाचा केंद्र सूचीतील एक विषय होता, हे सुद्धा जीएसटी मध्ये काय केलं आहे, रद्द केलं। त्यानंतर मूल्यवर्धन कर म्हणजेच व्हॅट, राज्यामध्ये जो आधी राज्य विक्री कर होता, राज्य विक्री कराची जागा 1 एप्रिल 2005 ला कोणी घेतली होती, व्हॅटने घेतली होती, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स। हा मूल्यवर्धन कर सुद्धा स्टेट जीएसटी मध्ये विलीन झाला। त्यानंतर उत्पादन शुल्क जे आहे हे सीजीएसटी मध्ये विलीन झालं, राज्य उत्पादन शुल्क स्टेट जीएसटी मध्ये। त्यानंतर सेवा कर जो आहे तो सुद्धा सीजीएसटी मध्ये विलीन झाला। तर उर्वरित कुठला राहिलाय आपल्या हाती, सीमा शुल्क। सीमा शुल्क हा जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवण्यात आलेला आहे। त्यालाच काय म्हणणार आपण, कुठला कर, आयात आणि निर्यात कर। ओके, तर हे जीएसटीच्या कक्षेबाहेर ठेवलेला कर आहे। तर खालीलपैकी कोणता कर हा जीएसटीच्या कक्षेबाहेर आहे, तर काय येणार त्याचं उत्तर, सीमा शुल्क। महत्त्वाचा पॉइंट आहे। तसेच खालीलपैकी कोणता कराचं रूपांतर कशामध्ये झालेलं आहे, आयजीएसटी मध्ये, तर तो आहे केंद्रीय विक्री कर। जेव्हा दोन राज्यांदरम्यान वस्तूची काय होत असते, विक्री होत असते, तेव्हा आधी याच्यावर काय आकारला जातो, केंद्रीय विक्री कर। केंद्रीय विक्री करायची जागा कोण घेतलेली आहे, इंटिग्रेटेड गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स म्हणजेच आयजीएसटी। ओके, त्यानंतर पहा जनरल अँटी अवॉइडन्स रूल म्हणजेच काय आहे, गार। जेव्हा मोठ्या प्रमाणात कर चुकवेगिरी होत असेल, कर चुकवेगिरी म्हणजेच कायद्याच्या कक्षेत राहून कर न भरणे, याला म्हणतात कर चुकवेगिरी। कायद्याच्या कक्षेत राहून कर न भरणे। जेव्हा कर चुकवेगिरी होत असेल तेव्हा त्याबाबत एक नियम आणण्याचं ठरवलं होतं आपण, कुठलं, गार, जनरल अँटी अवॉइडन्स रूल। गार लागू करा याबाबत शिफारस केली होती 2013 ला पार्थ सारथी शोम। त्या आधारावर ठरवलं होतं आपण की काय करायचं, लागू, गार लागू करायचा। परंतु गार लागू झाला नाही। गार लागू करण्याची पहिली डेट होती 1 एप्रिल 2016, गार अद्यापही लागू नाही आहे। त्यानंतर 2017 अशी डेट होती। तर गारचं प्रमुख उद्दिष्ट जे आहे तर कर चुकवेगिरीवर काय आणायचं, मुख्य उद्दिष्ट आहे कर चुकवेगिरीवर काय आणायचं, नियंत्रण आणायचं। पॉइंट लक्षात ठेवा। मग गार हा कशाबाबत होता, कर चुकवेगिरीवर नियंत्रण आणण्यासाठी। कर चुकवेगिरीवर जर नियंत्रण येईल तर कर उत्पन्नामध्ये काय होणार, वाढ होणार, हे त्यामागचं एक उद्दिष्ट होतं। त्यानंतर आहे खालील पर्यायांमधून योग्य विधान ओळखा। जेव्हा करांचे दर कसे असतात, जास्त असतात, तेव्हा सरकारला कर महसूल जास्त मिळतो, तर हे चुकीचं स्टेटमेंट ठरते। आपल्याला याबाबत एक लॅफर वक्ररेषा तुम्ही ऐकली असेल, लॅफर कर्व म्हणतो। यानुसार आपण पर्याप्त दर वापरतो करा संदर्भात। ओके, ना कराचा दर जास्तही असेल ना कराचा दर कमी पण असेल।
आपण कुठला दर वापरतो? पर्याप्त दर, ज्यामधून कर भरणारा आणि कर स्वीकारणारा म्हणजे कोण? सरकार, या दोघांचंही नुकसान होणार नाही. कराचे दर कमी पण ठेवून चालत नाहीत आणि जास्त पण ठेवून चालत नाहीत. तर कुठला दर असला पाहिजे? एक पर्याप्त दर असला पाहिजे, कर भरणाऱ्यालाही फायदा झाला पाहिजे आणि सरकारलाही. तर जेव्हा कराचे दर जास्त असतात तेव्हा सरकारला कर महसूल जास्त मिळतो. तर हे चूक आहे. जेव्हा कराचे दर जास्त असतात तेव्हा कर चुकवेगिरीचे प्रमाण हे कसे असते? जास्त असते. त्यानंतर पहा, प्रत्यक्ष कर जो आहे डायरेक्ट टॅक्स हा सहजासहजी टाळता येत नाही. तर प्रत्यक्ष कर हा सहजासहजी टाळता येतो. कसं? तर पहा, जेव्हा एखादी कंपनी असेल किंवा व्यक्ती असेल त्याचं उत्पन्न कमी आणि सोबत त्याचे खर्च कसे आहेत? जास्त दाखवले त्यांनी, इन्कम कमी आणि एक्सपेंडिचर जास्त, तेव्हा त्यांचा प्रॉफिट सुद्धा कसा दिसेल? नफा कमी दिसेल. कमी दिसेल. अशा वेळेस नफा जर कमी दिसला तर कर सुद्धा ते कसे भरतील? कमी भरतील. म्हणजे इथं कर चुकवेगिरी होऊ शकते. मग कुठला कर सहजासहजी टाळता येतो? तर कुठला टाळता येतो? प्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर सहजासहजी टाळता येतो. अप्रत्यक्ष कर सहजासहजी टाळता येत नाही, कारण की अप्रत्यक्ष कर जेव्हा आपण वस्तू खरेदी करतो तेव्हा ताबडतोब आपल्याला तो कर भरावा लागतो, कारण की MRPच्या साईडलाच लिहिलेलं असते इन्क्लुडेड ऑफ ऑल टॅक्सेस. तेव्हा आपल्याला वस्तू खरेदी करताना हे प्राइसमध्ये इन्क्लूड असल्यामुळे आपण हे टाळू शकत नाही. एकूण कर महसुलात सर्वाधिक वाटा हा कुठल्या करांचा असतो? प्रत्यक्ष करांचा असतो. परंतु मागील 1-2 इयर्समध्ये जे आहे, जर आपल्याला ॲव्हरेज जर विचारला एकूण कर महसुलामध्ये 91 नंतर कुठल्या करांचा सर्वाधिक वाटा होता? तर प्रत्यक्ष करांचा होता. हे स्टेटमेंट बरोबर राहणार, पण इयर वाईज जर विचारलं तिथं तुम्ही डेटा पाहून जाणं गरजेचं आहे, कारण की आपण आता एकूण कर महसुलामध्ये GST पासून मिळणारा महसूल हा जास्त असणार असं आपल्याला दिसत आहे. यावर्षीच्या बजेटमध्ये सुद्धा तेच आहे. तर तसेच आपल्या काही बॅचेस आहेत, राज्यसेवा पूर्व आणि मुख्य, कंबाईन प्री आणि मेनच्या, त्यानंतर ग्रुप सीच्या प्री आणि मेन्स आणि इतर सर्व परीक्षांसाठी अर्थव्यवस्थेच्या सर्व ऑनलाईन बॅचेस तुम्हाला उपलब्ध आहेत. तर तुम्ही सर्व डेमो वगैरे पाहून व्यवस्थित माहिती घेऊनच ह्या सर्व बॅच काय करू शकता? जॉईन करू शकता. इथं नंबर सुद्धा दिलेला आहे. त्यानंतर पहा, 14व्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते? हा विशेष प्रश्न मी का विचारला असेल तुम्हाला लगेच सांगतो. 14व्या वित्त आयोगाचे सचिव जे आहेत ते होते अजय नारायण झा. ओके. आणि 15व्या वित्त आयोगाचे सचिव आहेत अरविंद मेहता. आता इथं पॉइंट काय महत्वाचा आहे लक्षात घ्या. 15व्या वित्त आयोगामध्ये जे एक सदस्य होते ते होते शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे RBIचे गव्हर्नर झाले. तर यांच्या जागी जे रिक्त पद होतं कोण गेलेलं आहे? शक्तिकांत दास यांच्या जागी 15 वित्त आयोगात सदस्य म्हणून कोण गेलेला आहे? अजय नारायण झा. हा पॉइंट खूप महत्वाचा आहे, लक्षात घ्या. 14व्या वित्त आयोगाचे सचिव कोण होते? अजय नारायण झा. तसेच हे अजय नारायण झा 15व्या वित्त आयोगात काय झालेले आहेत आता? सदस्य. पण ते कोणाच्या जागी गेलेले आहेत? तो पॉइंट खूप महत्वाचा आहे. कोणाच्या जागी गेलेले आहेत? शक्तिकांत दास. राज्य वित्त आयोग खालीलपैकी कोणत्या अनुच्छेदनुसार स्थापन केला जातो? 243I नुसार, माफ करा इथं एक झालेला आहे, 243I नुसार स्थापन केला जातो. ओके. तर राज्य वित्त आयोग दर 5 वर्षांनी कोण स्थापन करत असते? राज्यपाल. आपण याबाबत करंटचा एक अप्रोच घेतलेला आहे आधीच्या एका भागामध्ये, तिथं तो पाहू शकता. सोबतच केंद्रीय वित्त आयोग आर्टिकल 280 नुसार कोण स्थापन करत असते? राष्ट्रपती. दर 5 वर्षांनी. एक महत्त्वाचा पॉइंट लक्षात ठेवा, वित्त आयोगाने केलेल्या शिफारशी ज्या आहेत त्या सरकारवर बंधनकारक नसतात. हा महत्त्वाचा एक पॉइंट लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट, महत्तम सामाजिक लाभ हा सिद्धांत म्हणजे समाजाला जास्तीत जास्त काय झाला पाहिजे? फायदा झाला पाहिजे. हा प्रसिद्ध एक सिद्धांत आहे सार्वजनिक वित्ताबाबतचा. तर हा सिद्धांत खालीलपैकी कोणी मांडला होता? महत्तम सामाजिक लाभ हा सिद्धांत कोणी मांडला होता? ह्यूज डाल्टन यांनी मांडला होता. ओके. केन्स यांनी मांडला होता रोजगार सिद्धांत. तसं विशेष सांगतो केन्स संदर्भात, केन्स यांचं म्हणणं आहे की सरकारने जास्तीत जास्त अर्थव्यवस्थेत काय सोडला पाहिजे? पैसा.
ओके, तरलता अर्थव्यवस्थेत काय केली पाहिजे? वाढवली पाहिजे. अर्थव्यवस्थेत जर पैसा वाढेल तर वस्तू अधिक सेवांची काय वाढेल? मागणी वाढेल. मागणी वाढेल म्हणजेच उत्पादन वाढेल, आणि उत्पादन वाढेल तेव्हा मंदी काय होणार? दूर होणार. मंदी दूर करण्यासाठी केन्स हे कशात समर्थन करतात? अर्थव्यवस्थेत जास्तीत जास्त काय करणे? पैसा सोडणे किंवा तुटीचा अर्थ भरणा याचं सुद्धा ते काय करतात? समर्थन करतात. त्यानंतर आहे खालील पर्यायांमधून गटात न बसणारा शब्द ओळखा किंवा पर्याय ओळखा. इथं आपल्याला जे अर्थसंकल्पांचे वर्गीकरण आहे महसुली आणि दुसरं आहे भांडवली. महसुलीमध्ये महसुली उत्पन्न आणि खर्च. महसुली उत्पन्नामध्ये कर आणि करेत्तर. खर्चामध्ये योजना आणि गैरयोजना. गैरयोजना हे वर्गीकरण 87-88 पासून होतं. ओके, तर हे रिसेंटली रद्द झालेलं आहे. तर 2017 साली हे रद्द झालं. लक्षात घ्या. गटात न बसणारा शब्द ओळखा. नफा व लाभांश हे कुठलं उत्पन्न आहे? करेत्तर. व्याज मिळाले हे सुद्धा कुठलं उत्पन्न आहे? करेत्तर. अनुदान मिळाले हे सुद्धा कुठलं उत्पन्न आहे सरकारसाठी? करेत्तर. व्याज दिले हा सरकारचा महसुली. गैरयोजना काय आहे? खर्च आहे. तर गटात न बसणारा शब्द कुठला आहे? व्याज दिले. बाकी सर्व तिन्ही काय आहेत? उत्पन्न आहेत. महसुली उत्पन्नाचे खालीलपैकी किती भाग आहेत? महसुली उत्पन्न हे खालील किती भागात विभागलेलं आहे? पहा इथं एक आहे कर उत्पन्न आणि दुसरं आहे करेत्तर. टॅक्स रेव्हेन्यू आणि नॉन टॅक्स रेव्हेन्यू. कर उत्पन्न आणि दुसरं कुठलं आहे? करेत्तर. म्हणजे दोन्ही योग्य. आणि भांडवलीबाबत जर आपल्याला विचारात घेतलं म्हणजे जसं की महसुली रेव्हेन्यू आहे तसाच भांडवली आहे. महसुलीमध्ये उत्पन्न किती भागात विभागलेलं आहे? 2. टॅक्स आणि नॉन टॅक्स. करांच्या व्यतिरिक्त कर आणि करेत्तर. भांडवलीमध्ये भांडवली प्राप्ती आणि भांडवली खर्च असे 2 भाग आहेत. ओके, तर कर उत्पन्न आणि दुसरं कुठलं आहे? करेत्तर. तर या ठिकाणी दोन्ही काय आहेत? योग्य आहेत. खालीलपैकी कोणते खर्च सरकारच्या जिंदगीचा अर्थ इथं होतो संपत्ती, असेट्स. सरकारची असेट्स किंवा उत्पादन पातळी किंवा उत्पादकता, प्रोडक्शन्स, यामध्ये काय निर्माण केली जाते? वाढ. खालीलपैकी कोणते असे खर्च आहेत की ते खर्च केल्यामुळे सरकारची उत्पादन पातळी किंवा संपत्ती, असेट्स काय होते? वाढते. सरकारचे 2 प्रकारचे खर्च आहेत. एक महसुली खर्च आणि दुसरे आहेत भांडवली खर्च. महसुली खर्च हे अल्पकालीन खर्च मानले जातात, 1 वर्षापेक्षा कमी मुदतीसाठी जे वारंवार होतात. आणि दुसरे आहेत भांडवली खर्च जे दीर्घकालीन स्वरूपाचे, जे योजनांच्या स्वरूपाचे असतात. योजना निर्माण होतात ज्यामधून पायाभूत सुविधा निर्माण होतात. या खर्चांमुळे, भांडवली खर्चांमुळे गरिबी कमी होऊ शकते. सोबतच बेरोजगारी सुद्धा काय होऊ शकते? कमी होते. आणि उत्पादन पातळी सुद्धा काय होते? लोकांची वाढते. कारण की या खर्चामुळे जर समजा रस्ता तयार झाला असेल तर त्या ठिकाणी रोजगार मिळेल. ओके, लोकांच्या हातात पैसा जाणार, त्यामुळे गरिबी सुद्धा कमी होणार. रोजगार मिळाला म्हणजे बेरोजगारी कमी होणार. भांडवली वस्तूंच्या निर्मितीमुळे गरिबी कमी आणि बेरोजगारीमध्ये काय होत असते? घट. आणि उत्पादन काय होते? वाढते. सरकारचं उत्पादन वाढवणारं किंवा असेट्स वाढवणारं कुठला खर्च असतो? तर कुठला खर्च असतो? भांडवली खर्च असतो. ओके, मग सरकारची जिंदगी किंवा संपत्तीत घट करणारा घट कुठला खर्च आहे? महसुली खर्च आहे. अनुदाने खर्च आणि व्याज खर्च हे दोन्ही महसुली खर्च आहेत, त्यामुळे हे ऑप्शन्स येणारच नाही. कुठला राहिलाय? भांडवली खर्च. त्यानंतर पहा, व्याजाचा प्रभाव पाहण्यासाठी 1992 पासून कोणती तूट काढली जाते? 1992 पासून आपण सुरू केलेली आहे प्राथमिक तूट. प्राथमिक तूट काय सांगते? राजकोषीय तूट वजा व्याज. मग व्याज किती द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, यासाठी आपण काय पाहतो? प्राथमिक तूट. किंवा आपले नेट लोन किती आहेत, कर्ज किती आहेत हे पाहण्यासाठी, निव्वळ कर्ज हे पाहण्यासाठी सुद्धा आपण कुठली तूट काढत असतो? प्रायमरी डेफिसिट किंवा प्राथमिक तूट. प्रभावी महसुली तूट ही महसुली तूट वजा अनुदाने या सूत्राच्या आधारे काढतो. त्यानंतर महसुली तूट चालू प्राप्ती, चालू प्राप्ती म्हणजेच महसुली प्राप्ती वजा
चालू खर्च म्हणजेच कुठला खर्च? महसुली खर्च. या आधारे कुठली काढतो आपण? महसुली तूट. राजकोषीय तूट म्हणजे सरकारने घेतलेले एकूण कर्जांचे प्रमाण, म्हणजे कुठली तूट आहे? राजकोषीय तूट. मग व्याजाचा प्रभाव पाहण्यासाठी कुठली आहे? प्राथमिक तूट. एकूण कर्ज कुठं दिसेल? राजकोषीय तूट. अनुदानांचा प्रभाव प्रभावी महसुली तूट. आणि चालू किंवा महसुली प्राप्ती कमी आणि महसुली खर्च जास्त, कुठली दिसणार आहे? महसुली तूट. खालीलपैकी कोणत्या स्रोताद्वारे तुटीची अर्थ उभारणी केली तर काय निर्माण होऊ शकते? मंदी. थोडा टेक्निकल प्रश्न आहे, लक्षात घ्या. जेव्हा सरकारचे उत्पन्न कमी आणि सरकारचे खर्च कसे असतात? जास्त. जेव्हा उत्पन्न कमी खर्च जास्त तेव्हा काय निर्माण होते? तूट. ही तूट भरून काढण्यासाठी आधी सरकारला पैसा उभारावा लागतो. जेव्हा सरकारने पैसा उभारला तेव्हा त्याला म्हणतात तुटीची अर्थ उभारणी. ओके. आणि पुन्हा तो अर्थव्यवस्थेत सोडावा लागतो, त्याला म्हणतात तुटीचा अर्थ भरणं. जेव्हा पैसा उभारलेला आहे तेव्हा अर्थव्यवस्थेतील तरलता काय झालेली आहे? कमी झालेली आहे. ओके. तेव्हा अर्थव्यवस्थेतील तरलता कमी झाल्यामुळे वस्तू अधिक सेवा यांची मागणी काय होणार? कमी होऊ शकते. अल्पकाळासाठी उत्पादन सुद्धा काय होऊ शकते? कमी. आणि काय निर्माण होऊ शकते? मंदी. तर हा कुठला स्रोत आहे? अंतर्गत स्रोत आहे. म्हणजेच अंतर्गत जर कर्ज घेतलेलं असेल तर त्याचे पूर्ण परिणाम अंतर्गतच दिसतील आणि मंदी सुद्धा अंतर्गत दिसेल, बाह्य दिसणार नाही. परंतु तुटीचा अर्थ भरणा जर केला असेल तर अर्थव्यवस्थेत पुन्हा काय वाढेल? पैसा वाढेल. त्यामुळे लोकांच्या हातात तरलता वाढेल, पैसा वाढेल, वस्तू अधिक सेवांची काय वाढेल? पुन्हा मागणी वाढेल आणि पुन्हा काय निर्माण होऊ शकते? चलनवाढ. मग अर्थ उभारणीमुळे मंदी, तर अर्थ भरण्यामुळे काय निर्माण होऊ शकते? चलनवाढ. दोन्ही टेक्निकली लक्षात ठेवा, अर्थ भरणं आणि अर्थ उभारणी. FRBM ऍक्ट, फिस्कल रिस्पॉन्सिबिलिटी बजेटरी मॅनेजमेंट ऍक्ट 2003 या अंतर्गत आपण काही अल्पकालीन उद्दिष्ट ठेवले होते जे इयरली टार्गेट्स होते आणि काही दीर्घकालीन उद्दिष्ट ठेवले होते. दीर्घकालीनमध्ये 2009 पर्यंत जी महसुली तूट आहे ती 0% काय करायची होती? आपल्याला कमी, म्हणजे पूर्णपणे नष्ट करायची होती. आणि दुसरी होती राजकोषीय तूट, ही 3% पर्यंत आपल्याला काय करायची होती? कमी करायची होती. FRBM ऍक्ट 2003 नुसार संसदेत किती विवरणपत्रक सादर केले जातात? तर ह्याचं उत्तर आहे 4. ओके. तर पहा ते कुठले कुठले आहेत? मिड टर्म फिस्कल पॉलिसी स्टेटमेंट म्हणजेच काय? मध्यम कालावधी राजकोषीय धोरण विवरणपत्रक. त्यानंतर आहे फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट, राजकोषीय धोरण व्यूहरचनात्मक विवरणपत्रक. त्यानंतर मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट, स्थूल आर्थिक आराखडा विवरण. आणि मिड टर्म एक्सपेंडिचर फ्रेमवर्क स्टेटमेंट, मध्यम कालावधी खर्च विवरणपत्रक. असे एकूण किती आहेत? 4 डॉक्युमेंट्स आहेत. तर याबाबत आयोग प्रश्न विचारू शकेल. तर FRBM जो ऍक्ट आहे हा महसुली तूट आणि राजकोषीय तूट नियंत्रित करण्याबाबत होता. 2009 पर्यंत महसुली तूट किती % कमी करायची होती? 0. आणि राजकोषीय तूट 3. या अंतर्गत किती स्टेटमेंट आपले सादर केले जातात संसदेमध्ये? 4 आहेत. मिड टर्म फिस्कल पॉलिसी स्ट्रॅटेजी स्टेटमेंट, मॅक्रो इकॉनॉमिक फ्रेमवर्क स्टेटमेंट आणि मीडियम टर्म एक्सपेंडिचर फ्रेमवर्क स्टेटमेंट. त्यानंतर आहे सरकारच्या एकूण कर्जाचे प्रमाण कोणती तूट दर्शविते? सोप्या भाषेत काय? सरकारचं कर्जाचं प्रमाण जे आहे हे कुठली तूट दर्शविते? तर कर्जांचं प्रमाण जी दर्शविते ती कुठली आहे? राजकोषीय तूट. महसुली तूट काय दर्शविते? सरकारचं चालू वर्षातील उत्पन्न जे आहे त्याला कुठलं उत्पन्न म्हणतो आपण? महसुली उत्पन्न. हे कमी असेल आणि सरकारचे महसुली खर्च कसे असणार आहे? जास्त. तेव्हा कुठली दिसणार आहे? महसुली तूट. प्राथमिक तूट म्हणजेच राजकोषीय तूट वजा व्याज, आताच बघितले आपण. अर्थसंकल्पीय तूट म्हणजेच एकूण उत्पन्न वजा एकूण खर्च. अर्थसंकल्पीय तूट आपण 97 पासून काय केली? 96-97 पासून आपण बंद केली. ओके. कुठल्या समिती शिफारशींच्या आधारे? सुखमय चक्रवर्ती समिती. त्यानंतर खालीलपैकी जीएसटी कोणत्या स्तरात आकारली जात नाही? विशेष लक्षात ठेवा, जीएसटी ही 0%, 5%, 12%, 18% आणि 28%. ओके. 1, 2, 3, 4, 5 असे किती स्तरात आकारले जाते? 5.
कोणत्या स्तरात आकारली जात नाही? 0% मध्ये आहे, 5% पण आहे, 12% आहे, 15% नाही. पर्याय क्रमांक किती येणार? 4. कोणत्या स्तरात आकारली जात नाही? 0%, 5, 12, 18 आणि 28. खालीलपैकी कोणता प्रकार हा राज्य सरकारच्या कर्ज दायित्वाचा नाही? म्हणजे राज्य सरकारला हे परत करावं लागत नाही. म्हणजे ते कर्ज नसते. याचा अर्थ काय? कर्ज दायित्वाचा भाग नाही म्हणजे ते कर्ज नाही. भविष्य निर्वाह निधी हा लोकांचा पैसा आहे, हा परत करावा लागतो. बाह्य कर्ज हे सुद्धा परत करावं लागते. आकस्मिक निधी आणि दुसरा कुठला आहे? राखीव निधी. राखीव निधी सुद्धा परत करावा लागतो. पण आकस्मिक निधी जो आहे हा आकस्मिकरित्याच काय करावा लागतो? वापरावा लागतो. तर याचा पर्याय क्रमांक किती येणार आहे? 3. कुठला निधी? आकस्मिक निधी. तर या प्रकारे आपण कंबाईनसाठी जे काही महत्त्वाचे प्रश्न होते कर आणि सार्वजनिक वित्तामधील महत्त्वाचे वाटलेले, तर ते आपण प्रश्न कव्हर केले. याच प्रकारचे वेगवेगळे जे प्रश्न आहेत कंबाईनच्या बाबतीत असेल किंवा राज्यसेवेच्या बाबतीत असेल, आपण ते कंटिन्यू ठेवणार आहे. तर कंबाईनच्या बाबतीतले हे प्रश्न तुम्ही व्यवस्थित किमान 2 ते 3 वेळा बघा, कारण की आपल्याला यूट्यूबला मर्यादा असल्यामुळे किमान टाईमामध्ये आपल्याला जास्त द्यायचं आहे. त्यामुळे मी हा टॉपिक प्रश्न जे आहेत महत्त्वाचेच प्रश्न समोर ठेवले आहेत. अजून जसे मला प्रश्न वाटतील की हे येऊ शकतात ते मी तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवेल आणि ते त्यामधून तुम्हाला 100% काय होणार? फायदा होणार. इथं आपण थांबूया. थँक्यू सो मच.